तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्याला 25 ते 30 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी अक्षरशः ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात येत आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, कोणकोणत्या गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे, तसेच कोणकोणत्या भागांमध्ये आज पावसाची उघडीप असणार आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु अजूनही काय आपल्या चॅनलला बऱ्याचशा जणांनी सबस्क्राइब केलेलं नाहीये, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करणं फार गरजेचं आहे। जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, आपण आज विदर्भापासून सुरुवात करूयात। जसं की बघू शकताय, अमरावती, आर्वी, वर्धा या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। अमरावती, अचलपूर, वरुड, अकोट या भागामध्ये रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच या ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। हा पाऊस वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा तसेच या संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये आपल्याला सर्वच तालुक्यांमध्ये भाग बदलत दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते। तर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर जळगाव, नंदुरबार, धुळे या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर मालेगाव, मनमाड, नाशिक या भागामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळते। या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच इगतपुरी, वाडा या भागामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळू शकतो। तर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव तसेच मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका मध्यम पाऊस पाहायला मिळतोय। परंतु आपल्याला जसं की बघू शकताय, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड या भागामध्ये आपल्याला अक्षरशः अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारी 3च्या नंतर आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच तुम्ही बघू शकताय, जसं की सातारा या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर थोडासा जास्त प्रमाणात पाहायला मिळू शकतोय। वडूज, विटा, कराड, जत या भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज आपल्याला मराठवाडा तसेच विदर्भामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।